अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही अनेक सिनेमातून किंवा फोटोतून आपण ऐकलेली आहे, इतिहासातली ऐकलेली आहे. आता सैनिक समाज पार्टीच्या या लेखाला, या व्हिडिओला त्या भेटीचं नाव का देण्यात आलं, त्याचं कारण असं आहे की आता जे चालू आहे, एक सकाळी मला व्हिडिओ आला होता की जग म्हणतं की लोक म्हणतात, विरोधक म्हणतात, सत्ताधीश म्हणतात की या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आलेला एक व्हिडिओ होता की काँग्रेसने 70 वर्षापासून देशाला लुटलं असेल तर काँग्रेसमध्ये जे होते तेच आता सत्ताधीश आहेत, भाजपत आहेत. मग लोकांनी लुटलं का पक्षाने लुटलं? पक्ष हा निर्जीव वस्तू आहे, रजिस्टर्ड आयडेंटिटी आहे. मग लोक लुटणारे जर या पक्षातून त्या पक्षात गेले तर ती लूट थांबत नाही, हे त्यांचं म्हणणं. तसंच सैनिक समाज पार्टीने यावर उपाय सुचवलेला आहे. 6 वर्षापासून आमचा हा नारा आहे की बाबांनो, ह्याला उपाय म्हणजे सिस्टम बदलावं लागेल, व्यवस्था बदलावं लागेल आणि ती व्यवस्था बदलण्याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेली आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीरसिंग पलवार साहेबांनी या पार्टीची नोंदणी केली आहे आणि त्या पार्टीमार्फत अल्प खर्चात निवडणुका हा एक पर्याय घेऊन आलो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 आणि विधानसभेच्या 12 जागा आम्ही लढवल्या यासाठी की अल्प खर्चात समाज निवडून देणार आहे. त्यामध्ये आमचे तुकाराम डफळे यांना तर 3ऱ्या क्रमांकाचं मतदान मिळालं. हा जो सिलसिला आमचा सुरू झालेला आहे याचं नाव झालं आहे, महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने ते मान्य केलं आहे की यस, सिस्टमला बदलायचं असेल तर सैनिक समाज पार्टी एकमेव पर्याय आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे नाव एवढं महाराष्ट्रामध्ये गाजत आहे की त्याचा मला अनुभव आला. एकदा एका माझ्या जवळच्या मित्रांनी घरगुती कार्यक्रमाला मला बोलवलं होतं. त्या ठिकाणी मी गेलो आणि त्याच्या आधी ते स्थानिक आमदारांचं एक काय हुजरेगिरी चालू होते, हे दाखव ते दाखव, त्याच्यासंग फोटो काढ वगैरे. मी गेल्यानंतर त्यांना ओळख करून दिली, त्या पाहुण्यांची ओळख करून देताना दॅट आमदार म्हणे मी तुम्हाला ओळखतो. मी त्यांना ठासून सांगितलं की मी तुम्हाला भेटलो नाही, तुम्ही मला भेटले नाही, तुम्ही मला कसं काय ओळखता? तर त्या प्रश्नाने मात्र त्याची नजर खाली गेली. जसं छत्रपतीच्या नजरेला नजर भिडवताना अफजल खानाची नजर खाली गेली होती, झुकली होती, तसा मला अनुभव आला. आणि ते एकमेव उदाहरण नाही तर महाराष्ट्रातील जेवढे कोणी आम्ही ज्यांना टार्गेट करतो 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे लोक असतील. हा सोशल मीडियाच्या माध्यमातून शब्दरूपी ठोका थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. कारण आम्हाला एकेकाला टार्गेट करायला वेळ नाही. सिस्टम बदलायची आहे, राजकारण बदलायचं आहे, राजकारणात परिवर्तन आणायचं आहे. त्यामुळे हा अनुभव आला आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं नाव झाले आहे. सैनिक समाज पार्टीची या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे समाज आनंदी आहे, समाज जागृत झाला आहे, समाज सैनिक समाज पार्टीवर येत चालला आहे. त्यामुळे समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.